बाप्पा मंगलमूर्ती काय सुंदर मूर्ती आहे. हो ना, पितांबर किती साजेच आहे ना. आणले कोणी शोधून आणले. जमतच बाई ना. ए पिंट्या, अरे किती वेळा सांगितलं तुला मूर्तीला हात लावू नको म्हणून, कळत नाही तुला? ओ पिंट्याची आई, त्या पिंट्याला समजावा ना. पिंट्या नको ना रे हात लावू मूर्तीला, सांगतात ना काका. अगं मी बाप्पांची सोंड बघत होतो. जर आपल्याला बाप्पांसारखी सोंड असेल तर किती बरं झालं असतं ना. अरे पिंट्या का शाळेत टीचर शिकवत असताना चिंता वेळ खाता आल्या असत्या. पण बाप्पांना सोंड काय, आपल्यासारखं तोंड का नाही माहितीये का तुम्हाला? नाही. अरे त्या तुम्हाला गोष्ट नाही माहिती? चला मी तुम्हाला गोष्ट सांगतो. गुरुजींना यायला वेळ आहे अजून. चला या माझे काका ए मला पण सांग. तू पण ये. चला चला चला. बसा सगळे जरा. टोपी काढाचा. हा आज मोहनदादांची नजर काढावी लागेल वाटतं. काय आपण स्वतःची तयारी करायची. चला प्रीती, चल ग, चल बाई. मस्त झालं डेकोरेशन आपलं. आचार्यशी काय बोलणं झालंय का तुम्ही? नाही. प्रसादाचं बघावं लागेल ना, जेवणाचं बघावं लागेल ना. हो, अरे बरं लक्षात आलं. आपण हे मुलांचे जे खेळ आयोजित केलेत ना, त्याची बक्षीसच आणली नाहीयेत मी. मग कधी आणणार आहे? आणतो ना, आता आणतो, वेळ आहे. काय लवकर हो, हो, मी हो. फोन करतो त्यांना. आणतो आणतो. सगळी साखर तर तशीच आहे. काल रात्रीपासून गायब ती. कुठं गेलीये? रात्री सगळ्यांच्या घरी जाऊन साखर खायचा प्रयत्न करते, पण आज कोणीच तक्रार नाही केली. माझं चुकलं की काय? ती पेढा मागत होते तेव्हा द्यायला पाहिजे होतं तिला. तिनं कापूर खाल्ला आणि ती नाही, ती इथंच असेल. मी शोधते तिला. काय करते तिथं? हा मी ते काय नाही, उगाच काम केल्यासारखं दाखवायचं. हे लोकांनी म्हंटल पाहिजे, बाई अगदीला कशी कामाला लावून घेते. अगं बाहेर गणपती आले, जा जरा त्यांना मदत कर काहीतरी. काम करायला नको. मग भगवान शंकर तिथे आले आणि गणपती बाप्पांना म्हणाले मला आतमध्ये जाऊ दे. पण बाप्पा म्हणतात मी नाही तुम्हाला आतमध्ये जाऊ देऊ शकत. कारण माहितीये ना, बाप्पांना त्यांच्या आईने सांगितलेलं असतं की कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही. आणि बाप्पा म्हणतात मी आईची आज्ञा कशी मोडणार. त्यामुळे ते म्हणतात की मी नाही तुम्हाला आत सोडणार. शंकर भगवान चिडतात. शंकर भगवान म्हणतात तुला माहितीये का मी कोण आहे ते, मला आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊ दे. पण बाप्पा आपल्या वचनावर ठाम राहतात, कारण त्यांना आईने सांगितलेलं असतं. भगवान शंकर म्हणतात ठीक आहे, तुम्हाला सोडत नाहीस काय, हो युद्धाला तयार. गणपती बाप्पा युद्धाला तयार होतात. आणि मग भगवान शंकर आणि गणपती बाप्पा यांच्यात युद्ध सुरू झालं. खूप वेळ युद्ध चालू असतं. कोणीच मागे हटायला तयार नाही. सगळे देव बघतात, वरून बघतात आता काय होणार. यांचं युद्ध चालू आहे, पण बराच वेळ युद्ध तसंच चालू असतं. सगळेजण पाहत राहतात. मग पुढे काय, भगवान शंकर सगळ्या देवांचे देव, त्यांना आला राग. त्यांनी एकदाच विचारलं गणपतीला तू मला आतमध्ये सोडतोस की नाही. पण बाप्पा त्यांना कसे आत सोडणार. आईला वचन दिलं होतं ना त्यांनी. त्यामुळे गणपती बाप्पांनी आपल्या आईला दिलेल्या वचनासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. आणि मग भगवान इतके चिडले, भगवान शंकर इतके चिडले की त्यांनी गणपती बाप्पांचं मुंडकं कापून टाकलं.
माझ्या हातात होतं तिचं रक्षण करणं. लहान होती बिचारी, तिला काही समजायचं नाही. तिला रागवण्यापेक्षा समजून सांगितलं असतं तर असं काही झालंच नसतं. मोहन काका, मग पुढे काय झालं? पुढे पुढे काय झालं माहितीये का, भगवान शंकर गणपती बाप्पा ना त्यांनी मुंडकं उडवून टाकलं. मग ते आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेले बघतात तर काय, पार्वती माता होती. त्यांनी विचारलं तो बाहेर कोण माणूस उभा होता. ती म्हणाली अहो तो आपलाच मुलगा होता, त्याचं नाव बाप्पा, गणपती बाप्पा. हळूहळू गरम येत हळूहळू गरम आहे बहिणी. पुढतं का ते वहिनी, हे सगळे मोदक दादांनी केलेत? मग एकट्यांनी केलेत. ते म्हणालेच होते गणपतीचा नैवेद्य मीच करणार. तरी मी म्हंटल त्यांना मी करते मदत, पण नाही, छा, एकाही कामाला हात लावू दिला नाही मला. आवर लवकर, गुरुजी येत असतील आता. पंचामृत पटकन बनवून घे. हो हो. अगं काय करतीयस? त्या पेढ्याचे तुकडे कर बघू पटपट. काय ग भानू, अशी तिकडं काय उभी आहेस तू? इकडे ये, मदत कर आम्हाला. हा ये बाय. बस बस दुर्वानी बट. भानू, अगं चेहरा का असं पडलाय? हा, अगं तिला धुरवा निवडायला जमत नसेल, थांब मी सांगते. बाय. हो हो. हे बघ भानू, बघ 4 पातीमधून 3 पाती काढ आणि हे बघ, कळलं का? अगं कुठे आहेस? काय झालं? हाय, बरोबर आहे वहिनी. अंजे, काय चाललंय तुझं? प्रसाद आहे ना तो, खातेच काय? मी फक्त चव बघत होते. अंजली, तुझं चव घेणं चांगलं माहितीये आम्हाला. बघ ना, आधी नैवेद्य दाखवायचा आहे ग त्याचा. गोड बघितलं की रावतच नाही हिला. हो ना, गोड बघितलं ना की लहान मुलासारखी हावराटासारखी खातेस. ठेव खाली. चाळीतल्या सगळ्यांच्या घरातली साखर खाल्लीस तू? खूप छान लागते, मला अजून हवी. मला अजून पाहिजे. एवढं गोड बघितल्यानंतर छोटी परी येणार नाही असं होणारच नाही. येईल ती. भानुताई, तू इकडे काय करतेस? तिकडे बाप्पाची पूजा सुरू होते. हा, तुला गोड आवडतं? हो, सगळ्यांनाच आवडतं. हा, खरंच की सगळ्या मुलांना गोड आवडतं. माझं चुकलं.
कसली तू काय नाही, बाप्पाची पूजा झाली ना की मी देते तुला. हा चल. मोहनला पितांबर किती छान दिसतोय ना. आंब दिसणारच ना. हाय कुणाचं पितांबर? खराब झाल्यावर तुलाच धुवायला लावणार आहे. वनस्पतिरसोद्भुत गंधाढ्यगंधोत्तमा अग्र सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् स्थापित धूपं समर्पयामि ताज्यञ्च वर्ति संयुक्तं वन्यता योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं दिमिरापः महानिरञ्जन दीपं समर्पयामि. मंडल करून नैवेद्य दाखवायचे. नैवेद्यार्थे प्रतस्थापित कर्मोक्त नैवेद्यं समर्पयामि. गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदितेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नोपजित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुळकी पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना कर्ण सुंड वक्र तुंड तीनयना सहस्रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव घालीन लटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे लिंगिनानंद पूजन भावे वाळीन म्हणेना त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण तुझ्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा नमस्कार करा. बाप्पा तुझ्या येण्यानं चाळीतलं वातावरण कसं अगदी प्रसन्न झालंय. माझी शोभा पण खुश आहे. तिला असंच आनंदात राहू दे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. इथं कशी काय आणि या रूपात? हो त्यांना पिढा द्या ना. मालकानं दिसतीये ही. तुला कोणत्या कलरचा पेढा मिळाला? मला बघ येलो कलरचा. बापरे, ही सगळ्यांना दिसतीये. माझं नाव अनुष्का. तुझं नाव काय आहे?
गोड आहे मुलगी, हो ना? कुठं होतीस तू? काल अख्खी रात्र गायब होतीस तू. मी किती शोधलं तुला माहितीये? तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? हसण्यासारखं काय त्याच्यामध्ये? तू या रूपात कशी आली मला सांग. तुला माझी आठवण येत होती का? कालपर्यंत तर मला पाठवण्याचा विचार करत होतीस, आता काय झालं? अगं तुला कळतंय का? तू समजेना दिसायला लागलीस. मी दिसते तशी. तू इकडे काय करतेस? मोहन काका तिकडे खाऊ वाटतायत, चल लवकर. मी सगळ्यांना दिसते ते चांगलंच आहे ना. थांबा थांबा, अरे थांबा मुलांनो, सगळ्यांना प्रसाद मिळणार, पण आधी दर्शन घ्यायचं, देवाला नमस्कार करायचा. तर सगळे लाईनीत या. मोहन काका मला माहितीये. ये लाईनीत या, पहिल्यांदा सगळे लाईनीत उभे राहा. थांबा थांबा थांबा, पहिले सगळे लाईनीत येऊ दे. का आधी बाप्पाला नमस्कार कर, मग प्रसाद देईन मी तुला. कर नमस्कार. मी दाखवू? हे बघ, पहिल्यांदा या अक्षता व्हायच्या, नंतर कुंकू व्हायचं, हळद व्हायची, आपल्या कपाळाला लावायचं आणि मग नमस्कार करायचा. अरे आणि स्वतःला लावून घ्यायचं राहिलं. अगं तो बाप्पाचा प्रसाद आहे, त्याला नाही आपण हात लावायचा. मग तो तरी कुठे होतोय? मला तरी खाऊ देत ना. हे बघ, प्रत्येकाला एका वेळी एकच मोदक मिळेल. चल, हे बघ, प्रत्येकाला एका वेळी एकच मोदक मिळेल. अरे तुझं नाव काय बाळा? माऊ. माऊ, छान नाव.